तर मित्रांनो, इव्हॉल्व करियर अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। जसे की सर्वांना माहित असेल की काय आली आपली ग्रुप डी ची तारीख आलेली आहे आणि 27 तारखेपासून आपली ग्रुप डी ची एग्जाम पण होणार आहे। तर त्याच्यासाठी आपण जी मॉक टेस्ट ची सिरीज आहे ती कंटिन्यू करत आहे आणि आज जे क्वेश्चन आलेले आहे हे क्वालिटी लेवलचे क्वेश्चन आहे, ज्याच्यामुळे काय होईल तुम्हाला एकदम म्हणजे एक्झाम लेवलला जे टच होईल असे एक्झाम क्वेश्चन आलेले आहे आपण। आणि हे सर्व जे 2018-22 झालेली होती त्या ग्रुप डी चे एक्झाम्पल आहे। ओके, तर काय करू, चालू करू आपण इथे। तर काय दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन, अ सम ऑफ 12,000 अमाउंट टू 15,000 इन 5 year ॲट अ सिंपल इंटरेस्ट, फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट। काय दिलेलं आहे तुम्हाला, जो पहिला क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला तिथे प्रिन्सिपल दिला आहे, तुम्हाला किती दिला आहे 12,000। नेक्स्ट काय दिलं आहे, अमाउंट दिलेला आहे, किती दिलेला आहे 15,000। नेक्स्ट काय दिलं तुम्हाला, टाइम दिलेला आहे 5 इयरचा आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, रेट। ओके, तर सर्वांना माहित असेल अमाउंट बरोबर काय होतो, अमाउंट बरोबर होतो प्रिन्सिपल प्लस काय होतो सिंपल इंटरेस्ट। इथे अमाउंट किती दिले आपल्याला 15,000, प्रिन्सिपल किती दिला आहे इथे 12,000 प्लस याच्यावरून काय निघते सिंपल इंटरेस्ट निघते। 15 मधून 12 गेले किती राहतो 3,000, म्हणजे आपला जो सिंपल इंटरेस्ट असतो निघाला तो किती निघाला 3,000। ओके, पण आपल्याला सिंपल इंटरेस्ट नाही काढायला सांगितला, इथे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायला सांगितलं आहे। तर सिंपल इंटरेस्टचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो, P × R × T भागीला 100 असतो, बरोबर आहे ना। तर काय होईल इथे सिंपल इंटरेस्टच्या जागी 3,000 ठेवायचं आणि प्रिन्सिपल किती दिला आपल्याला 12,000 दिलेला आहे। रेट काढायचा आहे, टाइम 5 वर्ष दिलेला आहे भागीला 100। काय होईल, हे 3 0 कॅन्सल होऊन जाईल। ओके, नंतर काय होईल इथे 3 × 12, बरोबर आहे ना, 3 ने भाग जातो ना 12ला। नंतर काय होईल 4 × 5 = 20, म्हणजे 100 भागीला इथे 20 होऊन जाईल आणि रेट याच्यावरून मिळून जाईल। तर 100 भागीला 20 केलं तर रेट किती मिळतो 5%, म्हणजे आपला जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो किती निघाला 5%। ओके, तर काय दिलेलं होतं, प्रिन्सिपल दिलेला होता, अमाउंट दिलेला होता, त्याच्यावर मी सिंपल इंटरेस्ट काढला। नंतर सिंपल इंटरेस्टचा जो फॉर्म्युला होता तिथं सिंपल इंटरेस्ट व्हॅल्यू पुट केली आहे आणि मला त्याच्यावरून रेट मिळाला। तर सर्वांना समजलं काय? तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू। नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आपल्याला, एक्सक्लूडिंग स्टॉपेज द स्पीड ऑफ बस इज 40 km/h and with stoppage is 32 km/h. So how many minutes per hour does the bus stop? ओके, तर हा याचा एक फॉर्म्युला असतो। अशा प्रकारचं जर तुम्हाला एक्झाम्पल आलं एक्सक्लुडिंग स्टॉपेज आणि विथ स्टॉपेज, तर काय असतो, जर तुम्हाला काढा लावला त्यांनी म्हणजे टाइम काढा लावला तर काय करायचं, एक्सक्लुडिंग स्टॉपेज मायनस विथ स्टॉपेज हा फॉर्म्युला असतो। भागीला काय करायचं, जो एक एक्सक्लुडिंग स्टॉपेज आणि मिनिटामध्ये जर काढा लावलं तर इथं काय करायचं 60 ने मल्टिप्लाय करायचं। कधी कधी काय असतो तुम्हाला इथे टाइम पण दिलेला असतो, कधी 80 मिनिट असेल तर काय करायचं 80 मिनिट घ्यायचं, पण इथे आपल्याला 60 मिनिट घ्यायचे आहे। ओके, तर काय होईल मला सांगा, एक्सक्लुडिंग स्टॉपेज किती दिला आपल्याला 40 km/h, बरोबर आहे, मायनस इन्क्लुडिंग स्टॉपेज किती दिला आपल्याला 32 भागीला एक्सक्लुडिंग स्टॉपेज किती आहे आपल्याजवळ 40 आहे। ओके, गुणिला 60। बस इथे फॉर्म्युल्यात ही जी व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, एक्सक्लुडिंग स्टॉपेज मायनस विथ स्टॉपेज भागीला एक्सक्लुडिंग स्टॉपेज एवढंच करायचं आणि गुणिला 60 करायचं। काय होईल 40 मधून 32 गेले 8 भागीला 40 गुणिला 60 होऊन जाईल, बरोबर आहे। इथे किती होईल 8 × 5 = 40 आणि 5 ने 60 ला जर 5 ने भागलं तर किती येईल 12। ओके, तर किती होईल 12 मिनिट। समजलं का सर्वांना आहे? तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू आणि हे खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे। ग्रुप डी असो किंवा एनटीपीसी जे अंडर ग्रॅज्युएट एक्झाम झाली होती
किंवा NTPC ग्रॅज्युएट लेवल एक्झाम झालेली ती किंवा ALP मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल आहे. काय म्हटलंय तुम्हाला, सेक्टर इज फॉर्म बाय सर्क्युलर आर्क विथ रेडियस ऑफ 9 सेंटीमीटर. रेडियस दिली आहे तुम्हाला 9 सेंटीमीटर आणि सबटेंडिंग अँगल म्हणजे थीटा दिलाय तुम्हाला 18 डिग्री ॲट द सेंटर. व्हॉट इट्स पेरिमीटर. तर याचा एक फॉर्म्युला असतो, काय असतो, सेंटर ऑफ पेरिमीटरचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो, L+2R असतो. बरोबर आहे ना, L+2R. इथे L ची व्हॅल्यू काय असतो 2πr थीटा भागिला 360 प्लस 2R. तर काय करायचं, इथे व्हॅल्यू पुट करायची 2 गुणिला 3.14. इथे पायची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, किती दिली आहे 3.14 गुणिला रेडियस किती दिली आहे 9, अँगल किती दिलेला आहे तुम्हाला 18 भागिला 360 प्लस 2 × 9. आता काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं. तर काय होईल 18 दुनी 36 होईल. बरोबर आहे ना. इथे किती भाग जाईल 10 टाइम्स. बरोबर आहे. नंतर काय राहिलं इथे 314 3.14 गुणिला 9 भागिला 10 प्लस 9 दुनी 18. आता काय करायचं, याला सिम्प्लिफाय करायचं. 314 जर तुम्ही 9 ने मल्टिप्लाय केला काय होईल 9 चौक 36, 3 राहिले 9 1 9 9 3 12, 1 राहिला इथे 9 3 27 आणि 28 म्हणजे किती झालं 28.26. पण इथे पुन्हा एक झिरो आहे तर काय होईल इथे 2.826 प्लस 18 म्हणजे जवळपास 20.826. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. तर जो पेरिमीटर विचारला होता त्याचं जे फायनल आन्सर निघालं ते किती निघालं 20.826. तर समजला का सर्वांना. काय होता फॉर्म्युला L+2R. इथे लेंथ जो हे होता तो काय होता 2πr थीटा बाय 360 ठेवला मी प्लस 2R. नंतर काय केलं मी 2 × ते पायची जी व्हॅल्यू होती 3.14 ऍज इट इज ठेवली गुणिला 9 रेडियस अँगल किती दिलेला होता 18 भागिला 360 प्लस 2 गुणिला 9. ओके. फायनल आन्सर किती मिळालं मला 20.826. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आपल्याला आणि मोस्ट IMP आहे. जेवढे पण शिफ्ट झालेल्या होत्या अंडर ग्रॅज्युएट मध्ये 24 शिफ्ट झालेल्या होत्या. 24 पैकी 15 शिफ्ट मध्ये ह्याच टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला विचारलं होतं. तर काय म्हटलंय तुम्हाला इथे द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 170 इव्हन नंबर. तर काय असतो जर नॅचरल इव्हन नंबर असतो त्याचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो n+1 असतो. तर इथे n ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 170 प्लस 1 म्हणजे जो इव्हन नॅचरल नंबर आहे 170 म्हणजे फर्स्ट 170 इव्हन नॅचरल नंबर त्याचा ऍव्हरेज जो असतो तो किती असतो 171. आणि समजा तुम्हाला जर विचारलं की ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 170 ऑड नंबर जर विचारलं तर काय असतो ऑड नंबर नॅचरल नंबरचा जो ऍव्हरेज असतो ऍव्हरेज तो किती असतो n म्हणजे किती असतो. जर तुम्हाला 170 चा विचारला तर काय असतो 170. इव्हन चा विचारला तर n+1 असतो. तर समजलं का सर्वांना हे 4 प्रॉब्लेम. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आहे तुम्हाला द ग्रेटेस्ट नंबर दॅट डिवाइड 131 91 and 215 लिव्हिंग द रिमाइंडर 8 9 and 10 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे तुम्हाला आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला म्हणजे एसएफ काढायला सांगितला होता. तर बघा काय म्हटलं तुम्हाला 131 91 आणि 215 याच्यातून जर तुम्ही काय म्हणताय तुम्हाला 8 -8 नंतर 9 आणि 10 जर वजा केले तर त्याचा मॅक्झिमम हायेस्ट कोएफिशिएंट फॅक्टर विचारला होता तुम्हाला. इथे मी ऑप्शन नाही दिलेले आहे पण काय विचारलं तुम्हाला याचा हायेस्ट कोएफिशिएंट
ह्या संख्येतून जर ह्या संख्या वजा केला तर जे तुम्हाला मिळणारा जो रिझल्ट आहे तर त्याचा हायेस्ट कोएफिशियंट फॅक्टर काय निघतो म्हणते ते. तर काय होईल 11तून 8 गेले 3 राहतो, इथे किती होईल 123. इथे किती होईल 11तून 9 गेले 2 राहते 82. इथे किती होईल 502. आता मला सांगायचा हायेस्ट कोएफिशियंट फॅक्टर काय आहे तर तो आहे 41. बघा 41 गुणिले 3 केलं तर किती होतो 123. नंतर 41 दोन्ही 82 आणि 41 गुणिले जर 5 केले तुम्ही तर किती होईल 205. 3 4 आणि 5 3 2 आणि 5. बघा याचा हायेस्ट कोएफिशियंट जो फॅक्टर आहे तो किती निघाला 41. म्हणून याचा जो आन्सर आहे आपलं हे किती होतं 41 होतं. त्यांनी काय म्हटलं तुम्हाला हे तीन संख्या दिली होती 131 91 215. याच्यातून जर आपण 8 9 आणि 10 हे जर वजा केली म्हणतो ते तर जी येणारा जो रिझल्ट आहे त्याचा हायेस्ट कोएफिशियंट फॅक्टर किती आहे तुम्हाला विचारला होता तर तो किती आहे 41. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय तुम्हाला 4 चा क्यूब गुणिला 6 चा स्क्वेअर गुणिला 15 कॉमा दिलाय 4 चा स्क्वेअर 15 चा स्क्वेअर गुणिला 19. नंतर दिलाय 6 चा क्यूब गुणिला 15 चा स्क्वेअर गुणिला 19 चा स्क्वेअर दिलेला आहे. आणि तुम्हाला याचा एलसीएम विचारला होता. आणि आजकाल जे एक्झाम मध्ये आहे अशा प्रकारचे एलसीएम विचारतात. जे इझी एलसीएम तुम्ही काढत होते आतापर्यंत ते काढणं आता बंद झालेलं आहे. अशा प्रकारचे तुम्हाला व्हॅल्यू देतात आणि एलसीएम काढला होता. आता काय करायचं आहे ते अशा वेळेस इथे बघा मला मी 2 ला 4 ला काय लिहू शकतो 2 चा पॉवर 2 लिहू शकतो ना. तर याचा पॉवर 2 चा पॉवर 2 आणि त्याचा पॉवर 3 ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो मी याला हो लिहू शकतो. मग नंतर 6 ला काय लिहू शकतो मी 2 चा पॉवर 2 गुणिला 3 चा पॉवर 2 लिहू शकतो ना. नंतर 15 ला कसं लिहू शकतो मी 3 गुणिला 5 बरोबर आहे. एवढे कोएफिशियंट फॅक्टर पडतात याचे. नंतर 2 च्या पॉवर 2 ला पुन्हा मी लिहू शकतो 3 चा पॉवर 2 गुणिला 5 चा पॉवर 2 गुणिला 19. नंतर इथे 6 चा पुन्हा 2 चा पॉवर 3 नंतर 3 चा पॉवर 3 गुणिला 3 चा पॉवर 2 नंतर 5 चा पॉवर 2 गुणिला 19 चा स्क्वेअर. आता मला सांगा 2 चा पॉवर जर याला केलं मी मल्टिप्लिकेशन होईल ना तर 2 चा पॉवर 6 होऊन जाईल. इथे प्लस इथे 2 आहे पुन्हा 2 चा स्क्वेअर आहे म्हणजे काय होईल 2 चा पॉवर 8 होऊन जाईल. ऍडिशन होते ना 2 चा पॉवर a गुणिला 2 चा पॉवर b असेल तर काय होतो 2 चा पॉवर a प्लस b होतो ना. तर ह्यात बघा 2 बेत्रिक 6 प्लस 2 किती होईल 8 होऊन जाईल. बघा इथे पण ऍडिशन होईल 3 चा पॉवर 2 आहे आणि 3 चा पॉवर 1 आहे. काही नसला म्हणजे काहीतरी एक पॉवर हा असतो तर काय होईल इथे 3 चा पॉवर 3 होईल. नंतर इथे 5 होईल. नंतर सांगा इथे बे दोन्ही 4 होऊन जाईल 2 चा पॉवर 4 नंतर इथे आहे का कुठे 2 नाही तर काय होईल 4 होऊन जाईल. 3 चा स्क्वेअर ऍज इट इज राहील 5 चा स्क्वेअर ऍज इट इज राहील इथे 19 राहील. नंतर बघा इथे तिसरी 2 चा पॉवर 3 ऍज इट इज राहील. पण इथे बघा 3 दोन ठिकाणी आहे 3 चा पॉवर 3 इंटू 3 चा पॉवर 2 म्हणजे काय होईल 3 चा पॉवर 5 होऊन जाईल. इथे काय होईल नंतर 5 चा स्क्वेअर गुणिला 19 चा स्क्वेअर. आता मला सांगा हे तीन जी व्हॅल्यू काढली आहे मी याच्यात हायेस्ट 2 चा पॉवर किती आहे 2 चा पॉवर मॅक्झिमम किती आहे 8 आहे. 3 चा पॉवर मॅक्झिमम किती आहे दिलेला 3 चा पॉवर मॅक्झिमम ह्या तिन्ही संख्येत किती आहे तर 3 चा पॉवर 5 आहे. नंतर मला सांगा 5 चा पॉवर हायेस्ट फॅक्टर किती दिलेला आहे तुम्हाला 5 चा पॉवर 2 दिलेला आहे. आणि 19 चा पॉवर हायेस्ट किती आहे तर 19 चा पॉवर 2 हा हायेस्ट आहे. तर हे काय झालं तुमचा एलसीएम झाला. आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात एक्झाम मध्ये आणि अशाच प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. याच्यात काही शॉर्ट ट्रिक नाही आहे. ओके तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे काय म्हटलंय तुम्हाला 3 ब्रॅकेट मध्ये दिले आहे 7/3 इंटू x स्क्वेअर मायनस
25x प्लस 12 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 7x स्क्वेअर प्लस 9x मायनस 13. ओके, तर या फॉर्म मध्ये विचारलं तुम्हाला आणि सिम्प्लिफाय करायला लावलं होतं. तर काय असतो मला सांगा, 3 ने जर ह्या ब्रॅकेटला गुणलं तर काय होईल, 3 3 कॅन्सल होऊन जाईल ना. तर इथे काय राहील, फक्त 7x स्क्वेअर मायनस 25 3 किती होतो 75x प्लस 12 गुणिले 3 36 होतो मायनस 7x स्क्वेअर होतो. बरोबर आहे. आता मला सांगा, मायनसनी प्लसला जर ब्रॅकेट मध्ये गुणलं तर काय होतो, मायनसच होतो ना. मायनस प्लस काय होतो, मायनसच होतो. हेच साइनचे सगळ्यांना आय थिंक सर्वांना म्हणजे हे असं ज्ञान सगळ्यांनाच असेल. तर काय होतो, इथे 9 7 63 होतो. इथे किती आहे, मायनस 13 आहे. मायनस मायनस काय होतो, प्लस होतो. तर 13 7 किती होतो, 91 होतो. बरोबर आहे ना. आता सांगा मला, इथे 7x स्क्वेअर काय झाला, कॅन्सल झाला. नंतर सांगा मला 75 आणि इथे 63, 75 मायनस 63 किती होतो, 5 आणि 3 8, 6 आणि 3 13 होतो. म्हणजे मायनस 138 होतो. मायनस 138 का बरं होतो, तर इथेही मायनस चिन्ह आहे आणि इथे पण मायनस चिन्ह आहे. तर दोघांची ऍडिशन होऊन काय होतो, मायनस 138x होतो. तर प्लस नंतर काय होतो, 6 आणि 7 होतो आणि 9 3 12. म्हणजे हे काय झालं, तुमचं फायनल आन्सर झालं. ओके, म्हणजे मायनस 138 प्लस 127 हे काय झालं, तुमचं फायनल आन्सर झालं. समजलं का सर्वांना. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 8 आहे इथे, x स्क्वेअर मायनस 9 इंटू 9x स्क्वेअर मायनस 1 भागीला मला काय दिलं, तुम्हाला x मायनस 1/3 इंटू 1 मायनस x/3 इंटू काय दिलेलं आहे, 9 डिवाइड बाय x प्लस 1/3 इंटू 1 प्लस x/3. हे तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं आहे आणि RRB NTPC मध्ये आलेला आहे. आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला ग्रुप डी ला भेटणार आहे. तर काय होईल इथे मला सांगा, x स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर काय होईल इथे, याला काय लिहू शकतो मी, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. खूप वेळा सांगितलंय मी a मायनस b इंटू a प्लस b. ओके, तर काय होईल इथे x मायनस 3 इंटू x प्लस 3. समजलं असेल कसं, खूप वेळा सांगितलंय मी. काय होईल इथे पुन्हा काय होईल, 3 चा पॉवर x किती होईल, 3 चा पॉवर 2च होईल ना, तेव्हाच 9 लिहिलं ना. तर काय होईल इथे 3x मायनस 1 इंटू 3x प्लस 1 भागीला इथे काय होईल 3x मायनस 1 भागीला 3 होऊन जाईल इंटू 3 मायनस x भागीला 3 होऊन जाईल. नंतर इथे काय होईल 9 भागीला काय होईल x प्लस नाही, इथे काय होईल 3x प्लस 1 होईल आणि इथे काय होईल 3 प्लस x/3. सर्वांना समजलं काय कशा प्रकारे लिहिलं, तर मांडणी कशी केली सर्वांना समजली नाही. तर काय होईल नेक्स्ट स्टेप काय राहील आपले, मला सांगा. हा 3x मायनस 1 हा 3x मायनस 1 कॅन्सल होऊन जाईल. हा 3x प्लस 1 हा 3x प्लस 1 कॅन्सल होऊन जाईल. इथे काय झालं होतं 3x प्लस x होता, बरोबर आहे, भागीला 3 होतं. इथे पण 3 होतं. ओके, हा काय होईल, हा x प्लस 3 हा x प्लस 3 कॅन्सल होईल. पण इथे बघा x मायनस 3 भागीला काय दिलं आहे, ते 3x मायनस x दिलेला आहे. तर काय करायचं, ह्या 3x मायनस x ला जर मला जर x मायनस 3 च्या फॉर्म मध्ये लिहायचं तर मायनस साइन बाहेर काढावं लागेल. नंतर काय होईल इथे x मायनस 3 होईल. म्हणजे काय करावं लागेल मला, इथे मायनस साइन कॉमन काढावं लागेल. तर नेक्स्ट स्टेप बघा काय होईल, x मायनस 3 भागीला हा 3 वरत जाईल म्हणजे 9 होऊन जाईल. इथे हा वरत जाईल ना, हा जो डिनॉमिनेटर मध्ये हा वरत जाईल. इथे काय होईल, मी x मायनस 3 लिहिलं पण मायनसचं चिन्ह इंटू पुन्हा इथे 9 भागीला हे 3 किती होईल, 3 गुणिला 3 9. पण काय होईल वरत जाईल न्यूमरेटर मध्ये, पुन्हा 9 होऊन जाईल. तर बघा इथे हा x मायनस 3 हा x मायनस 3 कॅन्सल झाला. तर काय निघालं फायनल आन्सर 9
गुणिला 9 म्हणजे किती होईल -729 हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. ओके, तर समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं तर चला नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला sin a मायनस 2 sin 3a भागीला काय दिलंय तुम्हाला 2 cos क्यूब a मायनस cos a प्लस अंडर रूट मध्ये cosec स्क्वेअर a मायनस 1 दिलेला आहे. आता मला सांगा काय फॉर्म्युला असतो याचा. आता जर मी इथून साइन कॉमन काढला तर काय होतो 1 - 2 आणि हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला जे आपली बॅच आहे चालू मॅथ रिव्हिजन बॅच त्या बॅच मध्ये मी तुम्हाला हे पूर्ण फॉर्म्युले लिहून दिलेले आहे. तर बघा नेक्स्ट काय होईल इथे काय झालेलं आहे कॉमन काढलेलं आहे. मी काय काढलं होतं कॉमन sin a. ओके, नंतर इथून काय कॉमन काढू मी cos कॉमन जर काढला मी cos a तर काय होईल 2 cos स्क्वेअर a मायनस 1. बरोबर आहे ना, समजलं काय काढलं तर. आणि cos स्क्वेअर अंडर रूट मध्ये cosec स्क्वेअर a मायनस 1 काय होतो प्लस tan a होतो. बरोबर आहे. आता मला सांगा हे जो फॉर्म्युला आहे 1 - 2 sin स्क्वेअर a भागीला 2 cos स्क्वेअर a मायनस 1 हा कशाचा फॉर्म्युला आहे तर हा cos 2a चा फॉर्म्युला आहे. म्हणजे हे आणि हे काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. मग राहील काय फक्त इथे sin a प्लस डिवाइड बाय cos a प्लस cosec इथे cot स्क्वेअर होऊन जाईल. सॉरी इथे काय होऊन जाईल अंडर रूट मध्ये cot स्क्वेअर होऊन जाईल a होऊन जाईल आणि जर बाहेर जर काढला अंडर रूटच्या तर काय होऊन जाईल cot a होऊन जाईल. नंतर सांगा मला sin a डिवाइड बाय cos a काय होतो tan a प्लस cot a. आता याला सांगा मला काय लिहिता तुम्ही. पण आन्सर ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेलं नव्हतं. आन्सर कोणत्या फॉर्म मध्ये दिलेलं तुम्हाला साइन आणि कॉस फॉर्म मध्ये दिलेलं होतं. म्हणजे आन्सर सेक थीटा वगैरे अशा फॉर्म मध्ये दिलेलं होतं. ह्या फॉर्म मध्ये दिलेलं नव्हतं तुम्हाला. मला सांगा tan थीटा बरोबर काय असतो sin थीटा डिवाइड बाय cos थीटा. cot थीटा काय असतो cos डिवाइड बाय sin थीटा. काय होईल असं जर मल्टिप्लाय केलं त्याला क्रॉस sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर डिवाइड बाय sin cos sin into cos होऊन जाईल. sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर काय होतो 1 होतो ना. हे इकडे लिहित आहे मी. बघा sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर काय होतो 1 होतो भागीला काय होईल cos into sin. आता मला सांगा 1/cos काय होत असतो तर 1/cos होतो sec थीटा sec a होतो आणि 1/sin a काय होतो cosec होतो. ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं होतं आणि हे तुमचं फायनल आन्सर होतं. ओके, समजलं का सर्वांना. काय केलं मी इथे sin a कॉमन काढला दोन्ही ठिकाणाहून खाली जे डिनॉमिनेटर तिथून cos थीटा काढला कॉमन. तर जे दोन्हीही निघाले ते 1 - 2 sin स्क्वेअर a आणि जो 2 cos स्क्वेअर मायनस 1 हा कशाचा फॉर्म्युला आहे हा cos 2a चा फॉर्म्युला आहे. म्हणून हे दोन्ही कॅन्सल झाले. मला काय मिळाले ते sin a डिवाइड बाय cos प्लस cot a. नंतर तुम्हाला माहितच असेल की tan बरोबर काय असतो sin डिवाइड बाय cos प्लस cot काय असतो cos डिवाइड बाय sin. नंतर सिम्प्लिफाय केलं तर मला आन्सर काय मिळालं sec a into cosec a. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला. शॉपकीपर सेल ऑन हिज गुड ॲट 22.5% म्हणजे 22.5% ऑन सेलिंग प्राइस प्रॉफिट ऑन 22.5% ऑन सेलिंग प्राइस मध्ये तुम्हाला. तर फाइंड द ऍक्च्युअल प्रॉफिट म्हणजे जे प्रॉफिट मिळालं आहे तुम्हाला 22.5% हे कशावर मिळालं आहे तुम्हाला सेलिंग प्राइस वर मिळालं आहे. म्हणजे मला सांगा सर्वात प्रथम 22% ला कसं लिहिता तुम्ही बरोबर आहे ना. ह्याच फॉर्म मध्ये लिहिसा ना. 25 नी किती टाइम भाग जातो 9 इथे किती टाइम जातो 25 चोक 100 बरोबर आहे. म्हणजे हा जो मिळाला होता हा तुम्हाला प्रॉफिट होता पण कशावर मिळाला होता सेलिंग प्राइस वर. पण कधीही प्रॉफिट कशावर मिळतो कॉस्ट प्राइस वर मिळत असतो. तर मला सांगा जर सेलिंग प्राइस 40 आहे कॉस्ट प्राइस जर 9 आहे मग तुमची सेलिंग प्राइस किती कॉस्ट प्राइस किती होईल 31 होईल ना. म्हणजे तुम्हाला जे कॉस्ट प्राइस पाहिजे होती ती किती होऊन जाईल 31 होऊन जाईल. प्रॉफिट कितीचा आहे 9 चा
कॉस्ट प्राइस किती होती 31, तर किती होईल ऍक्च्युअल प्रॉफिट विचारलाय तुम्हाला, तर काय होईल 900 भागिला 31. तर हे फायनल आन्सर होतं तुम्हाला दिलेला. तर काय मिळाला 900 भागिला 31 हा ऍक्च्युअल प्रॉफिट होता. तो कशावर मिळाला तुम्हाला कॉस्ट प्राइसवर. हा जो मिळाला होता तुम्हाला दिलेला हा सेलिंग प्राइसवर दिलेला होता. कॉस्ट प्राइस कसं काढलं मी 40 मधून 9 काढले तर किती मिळाले म्हणा, ही सेलिंग प्राइस होती, हा प्रॉफिट होता 40 म्हणजे सेलिंग मधून जर प्रॉफिट काढला तर काय मिळतो मला कॉस्ट प्राइस. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय तुम्हाला, ए कॅन डू वर्क इन 11 days, बी कॅन डू 23 days. त्यांनी दोघांनी काम केलं म्हणते 2 दिवस, तर किती जे फ्रॅक्शन काम वर्क लेफ्ट राहिलं म्हणते. तर काय असतो 23 आणि 11 याचा काय करायचं एलसीएम घ्यायचा. किती होतो 3, 11 तुम्ही 22, 22 म्हणजे 53 होतो. इथे किती होईल 11 आणि ते 23 म्हणजे 253 हा त्याचा एलसीएम झाला. इफिशियन्सी माहिती आहे तुम्हाला, 23 गुणिले 11 केलं तर ऍज इट इज 253च मिळतो तुम्हाला. 11 गुणिले 23 केले 253 मिळतो. मग 23 प्लस 11 किती होतो 34, बरोबर आहे ना. या दोघांनी किती दिवस काम केलं म्हणते 2 दिवस. मग किती काम केलं त्यांनी 68 काम केलं 2 दिवस. मग याच्यातून 68 वजा करायचे, 13तून 8 गेले 5 राहिले, इथे काय राहील 15तून 7 गेले 8 राहिले, इथे 100. मग राहिलं किती काम, रिमेनिंग वर्क किती राहिलं 68 काम दोघांनी 2 दिवस केलं. तर रिमेनिंग काम किती राहिलं 185, पण टोटल काम किती होतं 253. म्हणजे रिमेनिंग काम किती लेफ्ट राहिलं 185 भागिला 253. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. असम 15,625 अमाउंट टू 24,389 इन 3 years ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट पर एनम कंपाऊंड इंटरेस्ट एन्युअली. तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट विचारला आहे, अमाउंट दिलेला आहे, किती दिलेला आहे 24,389 आणि प्रिन्सिपल दिलेला आहे किती दिलाय तुम्हाला 15,625. किती वर्षासाठी 3 वर्षासाठी. तर काय करायचं अशा टाइमला हे जे रेट दिलेला आहे त्यानुसार या ही जी व्हॅल्यू दिली याला क्यूब रूट घेऊन घ्यायचं. ओके क्यूब रूट घेऊन घ्यायचं. आता मला सांगा 15,625 हा कशाचा क्यूब आहे, तर हा 15चा क्यूब आहे, सॉरी 25चा क्यूब आहे. कितीचा क्यूब आहे 25चा क्यूब आहे. मग हा 24,389. आता मला पण नाही मालूम किंवा तुम्हालाही माहित नसेल तर पण एक आयडिया लागतो. मला सांगा 30चा क्यूब किती असतो 27,000 असतो, बरोबर आहे. आणि मला सांगा 9 कोणत्या याचे देतो, म्हणजे असं क्यूब जर करायचं असलं तुम्हाला तर 9 कोणत्याचे देतो, तर 9चे देतो. बघा 9 गुणिला 9 गुणिला 9 काय होतं 9 9 81, 81 गुणिला 9 केलं तर शेवटचा डिजिट 9 येतो. म्हणजे जवळपास असा डिजिट ज्याच्या शेवटी 9 येतो हाच त्याचा क्यूब असेल. तर बघा 25 नंतर काय तो डायरेक्ट 29, म्हणजे हा जो 24,389 आहे हा 29चा क्यूब आहे. म्हणजे काय होतं प्रिन्सिपल एवढा होता, अमाऊंट एवढा झाला, तर कितीने वाढला 4ने. कितीवर 25वर. किती पर्सेंट काढायचं आपल्याला आणि याच्यावर पर्सेंटेज काढायचं. तर काय होईल 25 चोक 100. मग काय होईल 4 गुणिले 4 16, म्हणजे 16% हा काय झाला तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय, द नंबर ऑफ साइड ऑफ 2 रेग्युलर पॉलिगॉन आर इन द रेशो ऑफ 2 रेशो काय दिलाय 2x 2:3 दिलाय आणि each of the interior angle are in the ratio of 9:10. then find the side of 2 regular polygon. तर काय असतो रेग्युलर पॉलिगॉनचा फॉर्म्युला n-2 भागिले into 180, बरोबर आहे सर. कसा असतो इंटिरियरचा. तर काय दिलंय तुम्हाला दोन फॉर्म मध्ये दिले आहे 2x - 2 भागिले 2 into 180. ओके. नंतर काय दिलाय तुम्हाला 3 दिलाय, दुसऱ्या रेशो मध्ये 3 व्हॅल्यू दिलाय 3x into 180. हा बरोबर किती दिलाय तुम्हाला, आणि इंटेरियर अँगलचा रेशो दिलाय तुम्हाला 9:10 दिलेला आहे. ओके. तर काय होतो इथे 180 180 हा काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. इथे काय राहील मग
2x मायनस 2 3x मायनस 2 इंटू हा 3 वरती जाईल, इथे 2 राहील, इज इक्वल टू 9/10 राहील. बरोबर आहे. कसा आणला मालूम आहे ना फॉर्म्युला. फॉर्म्युल्याचे तुम्हाला रेशो दिलेला होता तो इथे पुट करायचा एक एनच्या जागी. तर काय होईल मला सांगा, 3 गुणिले 9 ला जर 3 ने भागले तर काय 3 येईल, इथे किती टाइम जाईल 5 टाइम जाईल. बरोबर आहे. मग नंतर काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय होईल 10x मायनस 10 इज इक्वल टू 9x मायनस 6. तर काय होईल x आणि इथे काय होईल 4 होऊन जाईल. म्हणजे x ची जी व्हॅल्यू निघाली मला 4. आता तुम्हाला काय विचारलं आहे की फाइंड द नंबर ऑफ साइड ऑफ रेग्युलर पॉलिगॉन विचारले आहे. तर रेशो किती दिलेला होता आपल्याला 2x आणि 3x दिलेला होता ना. तर 2 गुणिले 4 म्हणजे 8 आणि 3 गुणिले 4 म्हणजे 12. ह्या दोन जे साइड होत्या त्या किती होत्या 8 आणि 12. ओके. तर बघा मित्रांनो, इथे प्रॉब्लेम दिलेला आहे 14 नंबरचं. x प्लस 1/x इज इक्वल टू 5 दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट काय सांगितलं आहे x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. तर हे खूप इझी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगितले आहे मी, जर x प्लस 1/x इज इक्वल टू 5 हे फॉर्म मध्ये दिलं असेल आणि तुम्हाला x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर रूट करायला सांगितलं असेल तर काय असतो n स्क्वेअर मायनस 2 करायचा. तर काय होईल 5 चा स्क्वेअर 25 मायनस 2 काय होईल 23. म्हणजे x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर ची जी व्हॅल्यू मिळाली तुम्हाला ते किती मिळाली तुम्हाला 23. समजलं सर्वांना. इझी होतं खूप, काही जास्त सांगायला येत नाही त्याच्यात. तर नेक्स्ट दिलं तुम्हाला द सेकंड प्रोपोर्शन ऑफ 3 नंबर्स आर 28 4 आणि 5 दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला सेकंड प्रोपोर्शन काढायला सांगितलं आहे. ओके. तुम्हाला फर्स्ट थर्ड आणि फोर्थ दिलेला आहे. तर काय होईल 4 7 28 होऊन जाईल आणि 7 5 35. म्हणजे तो जो सेकंड प्रोपोर्शन आहे तो किती निघाला 35. काय दिलं तुम्हाला फर्स्ट थर्ड आणि फोर्थ दिलेला होता आणि तुम्हाला सेकंड काढायला सांगितलं होतं. रेशिओ हा प्रोपोर्शन ह्या फॉर्म मध्ये दिलं मी 28/x बरोबर 4/5. तर काय मिळालं मला 4 7 28 आणि 7 गुणिले 5 केला 35. म्हणजे मला सेकंड जो प्रोपोर्शन होता तो किती निघाला 35. ओके. समजलं का सर्वांना. तर नेक्स्ट आहे आपल्याकडे टू पार्टनर्स दीपा अँड जिया स्टार्ट अ बिझनेस बाय इन्व्हेस्टिंग 50,000 आणि 40,000 रिस्पेक्टिव्हली. तर व्हॉट विल बी द प्रॉफिट ऍट द एंड ऑफ इयर. काय म्हणते तुम्हाला, दीपा आणि जिया होती, यांनी काय केलं आहे 50,000 आणि 40,000 जे इन्व्हेस्ट करून एक बिझनेस चालू केलेला आहे. तर त्यांना विचारलंय तर म्हणजे वर्षाच्या शेवटी त्याला किती प्रॉफिट होईल. काय होईल 0 आहे ते कॅन्सल करून टाकायचे. सर्वप्रथम रेशो किती निघाला 5:4. हा झाला इन्व्हेस्टमेंटचा. जर प्रॉफिटचा जर रेशो विचारला तुम्हाला तर काय होईल याचे जस्ट उलट करायचं. काय होईल 4:5 होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजे तुमचा जो प्रॉफिटचा जो रेशो होईल तो किती होऊन जाईल 4:5 होऊन जाईल. ओके. कसा होईल तर P इज इक्वल टू काय असतो I इंटू टी असतो. बरोबर आहे ना. म्हणजे काय असतो प्रॉफिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्व्हेस्टमेंट और इन्व्हर्सली डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. म्हणजे जर म्हणजे बघा इथे जो याचा रेशो होईल इन्व्हेस्टमेंटचा तो किती होईल 5:4 होईल. तर प्रॉफिटचा पण रेशो ऍज इट इज 5:4 राहील. ओके. तर समजलं का सर्वांना. इथे थोडंसं हे सांगितलं होतं मी काय आहे की प्रॉफिट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्व्हेस्टमेंट असतो आणि टाइम असतो. ओके. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आपल्याला 49 लिटर मिल्क सोल्युशन हॅज 63 लिटर ऑफ मिल्क. देन हाऊ मच मिल्क शुड बी ऍडेड टू मेक द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिल्क 70% इन द सोल्युशन. इनिशियली किती होतं 63%. जर मिक्स केल्यावर किती आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिल्क 70%. समजा आणि जे सेकंड मिल्क होता समजा आपण काय करायचं मी 100% मानला. ओके. प्युअर मिल्क. ओके. तर काय होईल 63% 100% आणि 70%. आता मला सांगा सर्वांना ही मेथड माहितीच असेल तर काय होईल 100 मधून 70 काढले 30 होईल. 63 मधून 70 काढले किती उरतो 7 उरतो. बरोबर आहे ना. तर काय झालं
तुम्हाला इनिशियली किती दिली आहे, 30 ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला, 49 दिलेली आहे. आणि तुम्हाला काय म्हणत आहे, हाऊ मच मिल्क शुड बी ऍडेड टू मेक कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे तुम्हाला इथे कितीची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे, तुम्हाला 7 ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. इथे काय होईल मग 343 होईल. ओके, 9 7 63 6 राहते, 7 चौक 28 आणि 6 34 मध्ये 300 म्हणजे 343 भागिले 30 होईल. तर किती होईल नंतर 3 1 3 पुन्हा 3 1 3 नंतर काय होईल इथे 1 राहिला ना, तर 3 चौक 12 पुन्हा 1 होईल म्हणजे 3 टाइम्स जाईल. ओके, म्हणजे एवढा भाग जाईल त्याचा. ओके, समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं तर एवढं करायची गरज नव्हती. ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं होतं. काय म्हटलं होतं, इनिशियली जे 49 लिटर्स ऑफ मिल्क किती ते मिल्क किती आहे म्हणतो की तुम्हाला 63%, आणि जे फायनल मिक्सचर होतं त्याच्यात मिल्कचं पर्सेंटेज 70% सांगितलं होतं. आणि समजा आपण प्युअर कन्सिडर केलं तर किती पर्सेंट राहत होतोय, 100% राहतो. मग एलिगेशन लावलं मी इथे, 63 मधून 70 मधून 63 गेले 7, 100 मधून 70 गेले 30 ची व्हॅल्यू तुम्हाला 49 दिली होती इनिशियली. बाय त्या होतं जे मिल्क त्याच्यात 63% मिल्क होतं म्हणते तुम्हाला. तर आणि तुम्हाला 7 ची व्हॅल्यू काढायला सांगितली. तर समजलं का सर्वांना. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. काय म्हटलं तुम्हाला, द ॲव्हरेज ऑफ 5 गर्ल्स ॲव्हरेज तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला 49 42 61 55 आणि 58. तर तुम्हाला यांचा ओव्हरऑल ॲव्हरेज विचारला आहे. तर काय होतो, सर्वांची ऍडिशन करायची. 9 1 10 15 15 23 आणि 2 24 किती राहतो कॅरी 2 2 4 6 10 16 21 21 आणि 5 26 म्हणजे 264. नंबर ऑफ स्टुडंट किती आहे 5. नंतर काय करायचं 264 भागिले 5 करायचं. 5 5 25 किती उरतो 1. 5 2 10 5 8 40 म्हणजे त्या मुलींचा जो ॲव्हरेज निघाला किती निघाला 52.8. समजलं का सर्वांना. काय केला ऍडिशन केली आणि जेवढ्या गर्ल्स होत्या भागिले 5 केले मी आणि मला ओव्हरऑल त्या मुलींचा ॲव्हरेज मिळाला. किती मिळाला 52.8. तर चला नेक्स्ट आहे. काय म्हटलं तुम्हाला, टेबल बॉट 3000 सोल्ड म्हणजे कॉस्ट प्राइस दिलेली आहे 3000 आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे 3200. तर तुम्हाला काय म्हटलंय, लॉस झाला की गेन झाला. इथे काय दिसून आलं तुम्हाला, 3000 ची वस्तू घेतली त्यांनी आणि 3200 ला विकली म्हणजे प्रॉफिटच झाला ना. कितीचा झाला 200चा. कितीवर 3000 वर गुणिले 100 करायचं. काय होईल 0 0 हे 3 0 कॅन्सल होऊन जाईल. तर काय होईल 20 भागिले 3 म्हणजे हा काय झाला तुमचा प्रॉफिट झाला. ओके, किती झाला प्रॉफिट 20/3%. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय तुम्हाला, ए अँड बी वर्क टुगेदर अँड रिसीव टोटल रेस 18,000 फॉर 50 days. A efficiency is 5 times than B. तर डेली वेजेस ऑफ ए फाइंड आउट करा सांगितले. सर्वात प्रथम माहित असायला पाहिजे की काय दिलंय तुम्हाला A रेशो B. ए ची जे वेजेस ए ची इफिशियन्सी आहे म्हणतात हे 5 टाइम्स ऑफ B म्हटलंय तुम्हाला. आणि नंतर काय म्हटलंय ए आणि बी हे वर्किंग टुगेदर अँड रिसीव टोटल रेस किती म्हटलंय 18,000 म्हटलंय तुम्हाला. म्हणजे त्या दोघांची 6 1 ची व्हॅल्यू तुम्हाला किती म्हटलंय 18,000. ओके, तर काय होईल sin 3 18 म्हणजे 3000. x ची व्हॅल्यू जी निघाली ती किती निघाली 3000. मग a ची जर तुम्हाला काढायची असेल तर काय होईल 5x. तर 5 गुणिले 3000 आणि आपल्याला काय म्हटलंय तुम्हाला द डेली वेजेस ऑफ ए वाज ए अँड बी. आणि तुम्हाला इथे वेजेस दिलेले आहे किती दिवसात दिलेले आहे 15 दिवसात दिले आहे. तर काय होईल 15 दोन्ही 30 म्हणजे काय होईल 1000 रुपये. ए चा जो डेली वेजेस आहे तो किती आहे 1000 रुपये. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 दिला, मॅन रन 200 मीटर इन 24 सेकंड, फाइंड हिज स्पीड इन किलोमीटर पर आवर. ओके, काय दिलंय डिस्टन्स इज इक्वल टू काय तो स्पीड इनटू टाइम असतो. बरोबर आहे. काय दिलंय तुम्हाला इथे
डिस्टन्स दिलेला आहे, स्पीड काढायला सांगितले ना, 200 भागीला काय होईल इथे 24 होऊन जाईल. पण कशात काढायला सांगितले तुम्हाला, किलोमीटर पर आवर मध्ये सांगितलं. आता इथे काय करायचं, जे मीटर पर सेकंद होतं त्याचं किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्शन करायचं. तर काय करायचं, गुणिला 18/5 करायचं. तर काय होईल इथे 37 18 6 चोक 24. नंतर इथे काय 5 चोक 20. 20 ने जर 200 ला जर 20 ने भागले तर काय होईल 10. तर 10 गुणिला 3 तर किती होईल 30 किलोमीटर पर आवर होऊन जाईल. ओके, समजलं का सर्वांना? काय केलं मी, मीटर सेकंदचं फक्त किलोमीटर पर आवर मध्ये केलं. काय होईल 18/5. नेक्स्ट आहे 2/3 इज अ व्हॉट पर्सेंट ऑफ 4/3 म्हणताय तुम्हाला. ओके, तर काय होईल इथे 3 कॅन्सल होऊन जाईल. नंतर काय होईल 2/4 इंटू 100 बेदोनी 4 तर किती होईल 50%. बस मांडणी करायची आहे आणि आन्सर काढायचा आहे, खूप इझी आहे. नंतर काय म्हटलं तुम्हाला, द फ्रॅक्शन ऑफ इक्विव्हॅलंट टू 1/5%. काय असतो 1/5%? कशी लिहिता तुम्ही 1/100. तर काय होईल 1/100. हा त्याचा काय होतो, फ्रॅक्शन इक्विव्हॅलंट होतो. म्हणजे काय होईल 1/5 गुणिला 1/100 म्हणजे त्याचा जो इक्विव्हॅलंट निघाला तो काय होईल 1/500. नंतर काय म्हटलंय तुम्हाला, क्वेश्चन नंबर 24 दिला आहे. द मीन, फाइंड द मीन म्हटलंय तुम्हाला. 24 16 32 आणि 20. तर काय होईल, फाइंड जर मीन म्हटलं तुम्हाला तर काय होईल 24 16 32 आणि 20 चा जर मीन फाइंड आउट करायला सांगितलंय तुम्हाला, एक तर काय करायचं, सुरुवातीला अरेंजमेंट करायची. 16 20 24 आणि 32. काय करायचं, यांची ऍडिशन करायची अरेंजमेंट करताना. जर मीडियन काढायची असेल तर अरेंजमेंट खूप महत्वाची आहे. इथे काय होईल 24 16, इथे काय 6 4 10 2 12, इथे काय होईल 2 1 3 2 2 4 4 3 7 7 2 9. नंबर ऑफ संख्या किती आहे 4 दिली आहे तुम्हाला. तर काय होईल भागीला 4 करायचं. तर 23. हा काय झाला तुमचा मीन झाला. ओके, समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढला आपण? सर्वांची ऍडिशन करायची आणि भागीला नंबर ऑफ जे संख्या दिल्या आहेत ते करायचे. ओके, आणि लास्ट प्रश्न आहे आपला, मला मीडियनचा दिलेला आहे. तर काय असतो मीडियनचा जो फॉर्म्युला असतो, मीन इज इक्वल मोड इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ मीन मीडियन मायनस 2 टाइम्स ऑफ मीन्स असतो. बरोबर आहे ना? तर काय असतो 3 इंटू मीडियन किती दिले तुम्हाला 15 दिलेली आहे, 2 इंटू मीन्स किती दिलेलं आहे तुम्हाला 10 दिलेला आहे. तर काय होईल 15 3 45 मायनस 2 गुणिले 10 20. तर इथे किती होईल 45 मधून 20 गेले तर किती राहतो 25. म्हणजे हा काय झाला तुमचा मोड झाला. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, मोड इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ मीडियम मायनस 2 टाइम्स ऑफ मीन. मीडियनच्या जागी व्हॅल्यू ठेवून द्यायची, मीनची व्हॅल्यू ठेवायची आणि काय काढायचं फायनल आन्सर काढायचं. तर अशा प्रकारे आपला इथे काय झाला, ही मॉक टेस्ट कंप्लीट झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.